मागच्या व्हिडिओमध्ये आपण कायनेटिक एनर्जीचं डेरिव्हेशन केलं होतं. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला मिळवला होता. आता या व्हिडिओमध्ये आपण पोटेन्शियल एनर्जीचा अभ्यास करू. काय असते पोटेन्शियल एनर्जी ते समजण्यासाठी काही एक्झाम्पल्स आपल्याला पुस्तकामध्ये दिलेले आहेत. हा सगळा पार्ट जो आहे तो आपल्याला पुस्तकामध्ये बघायला मिळेल पान नंबर 24वर. पहिली ॲक्टिव्हिटी किंवा पहिलं एक्झाम्पल दिलेलं आहे. ॲन ॲरो इज रिलीज्ड फ्रॉम अ स्ट्रेच्ड बो. ताणलेल्या धनुष्यातून बाण सोडला. आपण नुसताच धनुष्य आणि बाण घेतला तर बाण पुढे जातो का? नाही. फक्त जर तो धनुष्य ताणला गेला तर ताणल्या गेल्यानंतरच तो बाण मोशनमध्ये येतो, अन्यथा तो येत नाही. मग असं काय अवस्था, काय मिळतं त्याला जेव्हा तो बाण धनुष्यावर ताणला जातो? दुसऱ्या ॲक्टिव्हिटीमध्ये आहे, त्यामध्ये उंचावर ठेवलेलं पाणी खाली असलेल्या नळात आपोआप येते. आपण एखादी ऑब्जेक्ट उंचीवर ठेवला, त्यातनं पाईप जर खाली घेतला असेल किंवा तसं कनेक्शन असेल, घरातली टाकी आहे, जर आपण टाकीचा नॉब म्हणजे नळ तोटी ओपन केली तर नळातून पाणी वाहायला लागतं. आपण काहीच करत नाही त्यावेळेस, नुसतं तोटी ओपन केली की का बरं पाणी वाहतं? टाकीत पाणी साठवल्यानंतर उंचावर, वरच्या मजल्यावर, टेरेसवर असते तिथनं असं काय होतं म्हणून ते पाणी वाहतं? एरवीच्याला जर आपण जमिनीच्या लेवलला ठेवली टाकी किंवा हौद असतो पाण्याचा, तर त्या पाण्याच्या हौदातलं पाणी आपोआप नाही बाहेर येत नळातून. त्यासाठी आपल्याला मोटर लावावी लागते. परंतु टाकीत वरून ठेवलेलं असेल तर ते आपोआप खाली येतं. असं का होतं? अ कंप्रेस्ड स्प्रिंग इज रिलीज्ड. दाबलेली स्प्रिंग सोडली. पेनातली जर स्प्रिंग काढली, ती दाबली आणि सोडून दिली तर ती पहिल्यासारखी होते. मग दबलेल्या अवस्थेत असताना किंवा असे टनकन उडून जाते. दबलेल्या अवस्थेत त्या स्प्रिंगमध्ये असं नक्की काय असतं किंवा त्या पर्टिक्युलर अवस्थेमध्ये असं नक्की काय घडतं म्हणून ताणलेल्या धनुष्यातून बाण सुटतो, तोटीतून वरच्या टाकीतलं पाणी खाली येतं किंवा दाबलेली स्प्रिंग उडते म्हणजे बाजूला निघून जाते. तर या सगळ्या एक्झाम्पलमध्ये प्रत्येक वेळेस टाकीची उंचावर ठेवलेली ही एक विशिष्ट स्थिती आहे, ताणलेला धनुष्य ही एक विशिष्ट स्थिती आहे, दाबलेली स्प्रिंग ही एक विशिष्ट स्थिती आहे. या स्थितीमध्ये आल्यानंतरच तो बाण, ते पाणी किंवा ती स्प्रिंग मोशनमध्ये येते. जर आपण त्या वस्तू त्या स्थितीत आणल्याच नसत्या तर त्या मोशनमध्ये आल्या असत्या का? अजिबात नाही. म्हणजेच पदार्थाची विशिष्ट स्थिती, ज्यामुळे त्याच्यामध्ये ती एनर्जी किंवा ते कार्य करण्याची कॅपॅसिटी स्टोअर केलेली असती, ती एनर्जी म्हणजेच पोटेन्शियल एनर्जी असती. अगदी लाईन टू लाईन इंग्लिश वर्डमध्ये बघितलं, द एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स अ स्पेसिफिक स्टेट or position or configuration is called its a potential energy. अजून एखादी ॲक्टिव्हिटी आपण बघू शकतो 2-3. त्यामध्ये एक उंचीवर 5 सेंटीमीटर उंचीवर जमिनीपासून एक खडू उचलून धरलेला आहे आणि तो सोडला, किंवा 5 सेंटीमीटर जमिनीपासून उचलून सोडलेला आहे. आता दुसऱ्या अवस्थेत काय करायचं? तुम्ही उभारल्यानंतर उभारून तो खडू सोडायचा. पहिल्यांदा 5 सेंटीमीटरवरून सोडला, आता काय करताय? उभारून सोडत आहात. आणि तिसऱ्या ॲक्टिव्हिटी म्हणजे आता ह्या दोन्हीही ॲक्टिव्हिटीमध्ये आपल्याला काही फरक जाणवतो का? तर निश्चितपणे आपल्याला फरक जाणवतो. उंचावरून टाकलेला जो खडू आहे तो जास्त अंतर ट्रॅव्हल करतो, त्याचबरोबर टप्पा पडून तो बाउन्स होतो, किंवा तो पडत असताना त्या खडूची व्हेलॉसिटी, वेग जास्त असतो 5 सेंटीमीटरवरून टाकलेल्या खडूपेक्षा.
Now we are going to find about the एक्सप्रेशन ऑफ पोटेन्शियल एनर्जी. पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपण मिळवून बघणार आहोत आता. जसा कायनेटिक एनर्जी के इज इक्वल टू 1/2 mv² मिळाला आहे, तसा पोटेन्शियल एनर्जीचा कोणता फॉर्म्युला येतोय ते बघू. टू कॅरी अन ऑब्जेक्ट ऑफ मास m टू हाईट h above the earth's surface, a force equal to mass into g, that is mass into acceleration gravity, to be used against the direction of gravitational force. The amount of work done can be calculated as follows. म्हणजे एखादा ऑब्जेक्ट मूव्ह करायचा असेल तर आपल्याला त्याच्यावर फोर्स अप्लाय करावा लागेल. फोर्स इक्वेशननुसार किती फोर्स अप्लाय करावा लागेल तर मास इंटू ॲक्सिलर. फोर्स इक्वेशन एफ इज इक्वल टू एम इंटू ए. जर त्या ऑब्जेक्टचा मास एम असेल आणि त्या ठिकाणची ॲक्सिलरेशन जमिनीच्या वर उचलतोय, मग जमिनीच्या वर उचलत असताना ग्रॅव्हिटेशनल ॲक्सिलरेशन त्याच्यावर ॲक्ट जे होणार आहे ते म्हणजे त्याचं तेवढं फोर्स ॲक्ट होणार आहे त्या ऑब्जेक्टवर. ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज नथिंग बट द वेट ऑफ द ऑब्जेक्ट. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे म्हटल्यानंतर ज्या फोर्सनी तो खालच्या दिशेने ओढला जातो तेवढाच फोर्स त्याला वरच्या दिशेने लावलं तर तो उचलला जाणार आहे. म्हणून मास इंटू ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, दॅट इज mg, हे एवढं फोर्स आपल्याला त्याच्यावर ॲप्लाय करावं लागेल. वर्क डन इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. आता फोर्सची किंमत तर आपल्याला मिळाली आहे mg. आता किती अंतरातून उचलणार आहे, समजा तेवढं ज्या अंतरातून उचललं जाणार आहे ते अंतर आपण h आहे एवढं मानलं, म्हणजे हाईट h मधून तो उचलला जाणार आहे. म्हणजे तेवढ्या h एवढ्या हाईटपर्यंत तो m मास असलेला ऑब्जेक्ट उचलणार आहोत. तर आपल्याला या ठिकाणी सूत्रामध्ये फोर्सची किंमत मास इंटू ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी आणि हाईट h म्हणजेच तो ऑब्जेक्ट उचलत असताना घडून आलेलं कार्य W इज इक्वल टू m इंटू g इंटू h असं मिळतंय. देअरफॉर द पोटेन्शियल एनर्जी स्टोअर्ड इन द ऑब्जेक्ट बिकॉज ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट, दॅट पोटेन्शियल एनर्जी इज ऑब्टेन्ड बाय धिस फॉर्म्युला PE इज इक्वल टू m इंटू g इंटू h. That means potential energy is the energy possessed by the body by virtue because of its particular position or configuration. म्हणून तो ऑब्जेक्ट h एवढ्या हाईटमधून उचलत असताना जे वर्क घडून येतं, जे कार्य घडून येतं ते म्हणजेच त्यामध्ये स्टोअर केलेली पोटेन्शियल एनर्जी असते. म्हणून पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला आपल्याला P इज इक्वल टू m इंटू g इंटू h असं आपल्याला सूत्र मिळतं. पुढे आपल्याला काही एक्झाम्पल्स आहेत. त्यामध्ये मागच्या व्हिडिओमधला कायनेटिक एनर्जी म्हणजे एनर्जी पजेस्ड बाय बॉडी बिकॉज ऑफ इट्स मोशन, आणि पोटेन्शियल एनर्जी म्हणजे एनर्जी पजेस्ड बाय द बॉडी बिकॉज ऑफ इट्स पोझिशन. या दोन डेफिनेशनच्या आधारे काही एक्झाम्पल्स दिलेली आहेत. या एक्झाम्पलमध्ये कोणत्या प्रकारच्या एनर्जी स्टोअर केलेल्या असतात, कोणत्या एनर्जी त्या ऑब्जेक्टमध्ये असतात हे आपल्याला या स्लाईडमध्ये दिसतं आहे. कंप्रेस्ड स्प्रिंग, दाबलेली स्प्रिंग म्हणजे एक विशिष्ट स्थिती आली म्हणून पोटेन्शियल एनर्जी. वाउंड ऑफ स्प्रिंग ऑफ अ वॉच, घड्याळाची गुंडाळलेली स्प्रिंग आहे. आता गुंडाळली म्हणजे ती सुद्धा विशिष्ट स्थिती आहे. घड्याळाची किल्ली संपत आली किंवा संपली गुंडाळलेली की काय होतं, घड्याळ फिरायचं थांबतं. परत सुरू करायसाठी आपण काय करतो, म्हणजे पूर्वीची घड्याळं आता जे डिजिटल आहे सेलवर चालणारी आहेत, पण जेवढी किल्ली देईल तेवढं ते गुंडाळली जाती कॉईल आणि तेवढी त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी स्टोअर होती. रेज्ड हॅमर, उचलून धरलेला हातोडा, हातोड्याची उचलून धरण्याची विशिष्ट स्थिती म्हणून त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी. बुलेट रिलीज्ड, आता बुलेट इनसाइड द गन, बंदुकीतली गोळी म्हटली की पोटेन्शियल एनर्जी आली. आता रिलीज्ड फ्रॉम गन म्हणजे गन फायर केलेली आहे, फायर केल्यानंतर मोशनमध्ये असलेली म्हणजे मोशनमध्ये आहे म्हणून त्याला कायनेटिक एनर्जी. फॉलिंग स्टोन, आता उंचावरून पडणारा, एखाद्या उंच ठिकाणी उचलून धरला
तर त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी. मात्र पडतोय म्हणजे त्याला मोशन आहे म्हणून त्याला कायनेटिक एनर्जी. परंतु तो पडलेला नाही, जमिनीपासून काही अंतरावर आहे, विशिष्ट अंतरावरची म्हणजे पोटेन्शियल एनर्जी. म्हणून पडणाऱ्या दगडामध्ये दोन्हीही प्रकारच्या एनर्जी असतात, कायनेटिक आणि पोटेन्शियल. सेम त्याच पद्धतीने स्विंगिंग पेंड्युलम ऑफ क्लॉक, घड्याळाचा हलणारा पेंड्युलम आहे, तो एका बाजूला जर गेला, लेफ्ट साईडला किंवा राईट साईडला, तर त्या ठिकाणी जात असताना तो मोशनमध्ये आहे. मात्र तिथं गेला की तो थांबतो, त्याला विशिष्ट स्थिती येते आणि पुन्हा परत माघारी येतो. म्हणजे तो दरम्यानच्या टप्प्यात कुठेही असला तर त्याच्यामध्ये दोन्हीही प्रकारच्या एनर्जी असतात. एक्सप्लोजिव्ह मिक्सचर इन अ बॉम्ब. आता कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी दोघांच्याच स्वरूपामध्ये क्लासिफिकेशन करतोय, म्हणून त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी म्हणजे असताना त्यात केमिकल एनर्जी आहे, मात्र ती त्यात स्टोअर्ड आहे म्हणून ती पोटेन्शियल एनर्जी. विंड, वाहतं वारं आहे, वाऱ्याला मोशन आहे, गती आहे, म्हणून कायनेटिक एनर्जी. वॉटर स्टोअर्ड इन अ डॅम, धरणात नदीच्या पातळीपेक्षा विशिष्ट स्थितीला उचलून धरलेलं पाणी आहे म्हणून ते पोटेन्शियल एनर्जी. स्ट्रेच्ड बो स्ट्रिंग, एक्झाम्पल बघितलं आपण, पोटेन्शियल एनर्जी आहे. रनिंग वॉटर, वाहतं पाणी म्हणजे मोशनमध्ये म्हणून ते कायनेटिक एनर्जी. आणि वॉटरफॉल, आता पाणी धबधब्यातून पडत असताना उंचावरून पडतंय म्हणून त्यामध्ये पोटेन्शियल एनर्जी आहे. आणि पडतंय, पडण्याची क्रिया चालू आहे म्हणजे पाणी मोशनमध्ये आहे, म्हणून यामध्ये दोन्ही कायनेटिक आणि पोटेन्शियल एनर्जी यामध्ये येतात. अशी भरपूर एक्झाम्पल्स आहेत, याचा सराव तुम्ही करा. पुढं आता प्रूव्ह कायनेटिक एनर्जी ऑफ फ्रीली फॉलिंग ऑब्जेक्ट ऑन रिचिंग द ग्राउंड इज नथिंग बट द ट्रान्सफॉर्मेशन ऑफ इट्स इनिशियल पोटेन्शियल एनर्जी. आता उंचावरून पडणाऱ्या एखाद्या ऑब्जेक्टमध्ये, एखादा ऑब्जेक्ट वरून पडत असताना त्यातल्या पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतरण होतं, किंवा पडत असणाऱ्या ऑब्जेक्टमध्ये पोटेन्शियल आणि कायनेटिक एनर्जी असते असं सांगितलं आहे. त्याच्यासाठी आपल्याला एक डेरिव्हेशन करायचं आहे. खरंच त्या पोटेन्शियल एनर्जीचं कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतरण होतं का? त्यासाठी कन्सिडर ॲन ऑब्जेक्ट इनिशियली ॲट पॉईंट ए. आता त्या ऑब्जेक्टचं मास एम आहे, तो त्या ठिकाणी आहे म्हणजे त्यावर ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी जी ॲक्ट होती आहे, आणि तो हाईट एच एवढ्या हाईटमधून तो उचलून धरलेला आहे. त्यामुळे त्या ठिकाणी असणारी पोटेन्शियल एनर्जी एम इंटू जी इंटू एच आहे. वेन द ऑब्जेक्ट इज डिस्प्लेस्ड फ्रॉम ए टू सी स्लोली अंडर द इन्फ्लुएन्स ऑफ ग्रॅव्हिटी इट इज सेड टू बी इन फ्री फॉल. इथून वरून टाकल्यानंतर तो फ्री फॉल, मुक्त पतन होत आहे, त्याच्यावर कोणतंही फोर्स ॲक्ट होत नाही. लेट द व्हेलॉसिटी ऑफ द ऑब्जेक्ट ॲट ग्राउंड पॉईंट सी इज व्ही. त्या ठिकाणची त्याची व्हेलॉसिटी व्ही आहे. आता इथं उचलून धरला आहे म्हटल्यानंतर त्याची इनिशियल व्हेलॉसिटी काय राहणार? यू, 0 राहणार, कारण तो उचलून धरलेला स्थिर अवस्थेत आहे. द इनिशियल व्हेलॉसिटी ऑफ ऑब्जेक्ट इज 0 अँड द डिस्टन्स कव्हर्ड बाय द ऑब्जेक्ट. आता ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या इन्फ्लुएन्स खाली, प्रभावाखाली तो ऑब्जेक्ट ए पासून सी वर येऊन पडतोय म्हटल्यानंतर तो किती अंतरातून तो डिस्प्लेस होणार? जेवढ्या अंतरावर तो उचलून धरलेला आहे म्हणजे एच. आणि त्यावर ॲक्ट होणारं ॲक्सिलरेशन त्याच्या व्हेलॉसिटीमध्ये चेंज होणारा यू 0 आहे. फायनली व्ही, सी पाशी व्हेलॉसिटी व्ही आहे, म्हणजे या मोशनमध्ये चेंज इन व्हेलॉसिटी म्हणून ॲक्सिलरेटेड मोशन आहे. जर त्याच्या किमती भरायच्या, यूची किंमत 0, एसची किंमत हाईट एच आणि ॲक्सिलरेशनची किंमत ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. मग न्यूटनचा थर्ड इक्वेशन काय सांगतं? व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as. व्ही म्हणजे सी पाशी असणारी त्याची व्हेलॉसिटी आहे आणि ती व्हेलॉसिटी आपण मानली व्ही सी. यू 0 आहे, 0 स्क्वेअर म्हणजे 0, 2ला 2 तसंच, एच्या जागी किंमत जी आणि एसच्या जागी किंमत एच. तर आपल्याला व्ही सी स्क्वेअर इज इक्वल टू 2gh असा आपल्याला फॉर्म्युला मिळतो. म्हणजेच कायनेटिक एनर्जी आपल्याला काय मिळाली? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे 1/2 m इंटू व्ही स्क्वेअर. या ठिकाणी व्ही म्हणजे काय? सी पाशी असलेली व्हेलॉसिटी, म्हणून आपण त्याची किंमत भरली व्ही सी स्क्वेअर.
आता व्ही सी स्क्वेअरची किंमत आहे 2gh, म्हणून या ठिकाणी व्ही सी स्क्वेअरची किंमत 2gh भरल्यानंतर या 2ला हे 2 गेले, शिल्लक काय राहिलं तर m इंटू जी इंटू एच, म्हणजेच कायनेटिक एनर्जीची किंमत आपल्याला मिळाली mgh. जी पोटेन्शियल एनर्जीची किंमत ए पॉईंटपाशी mgh होती, तीच पोटेन्शियल एनर्जीची किंमत कायनेटिक एनर्जीमध्ये तेच कायनेटिक एनर्जीची किंमत सी पॉईंटपाशी mghच आहे. म्हणजे ए या ठिकाणी असणारी पोटेन्शियल एनर्जी सी या ठिकाणी असणाऱ्या कायनेटिक एनर्जीमध्ये रूपांतरित झाली. Thus the kinetic energy of freely falling object on reaching the ground is transformation of its initial potential energy. म्हणजे सी पाशी असणारी कायनेटिक एनर्जी ही ए पाशी असणाऱ्या पोटेन्शियल एनर्जीमुळेच किंवा पोटेन्शियल एनर्जी इतकीच आहे किंवा नथिंग बट पोटेन्शियल एनर्जी.